शिक्षणाच्या सर्वच मुद्द्यांसाठी एक CBTची मीटिंग होते आणि ही CBTची मीटिंग काल 2 मार्च 2026ला घेण्यात आली आणि या मीटिंगमध्ये EPFOचे कर्मचारी असतील, EPS 95 पेन्शनधारक असतील किंवा जे बाकीचे कर्मचारी आहेत यांची एक अतिशय महत्त्वपूर्ण म्हणजे 2 मीटिंग घेतल्या जातात. ती म्हणजे CBT मीटिंग आणि त्याच्या अगोदर एक मीटिंग घेतली जाते. ती मीटिंग असते जी पूर्व मीटिंग असते. त्या मीटिंगमध्ये 14 ते 15 जणांची टीम असते आणि त्या मीटिंगमध्ये काही मुद्देही घेतले जातात. 14 ते 15 जणांची म्हणण्यापेक्षा जेवढे त्या मीटिंगला येतात तेवढे त्या मीटिंगमध्ये म्हणजेच CBTच्या मीटिंगच्या अगोदर जी मीटिंग पूर्व मीटिंग असते त्या मीटिंगला येतात आणि प्रत्येकाचं मत तिथं व्यक्त केलं जातं, प्रश्न दिले जातात आणि याच प्रश्नांवरती काम करून CBTमध्ये जे प्रश्न आहेत ते प्रश्न मांडले जातात. आता नेमकी काय अपडेट आहे म्हणजे CBTच्या मीटिंगनंतर एक प्रेस नोट आलेली आहे. ही प्रेस नोटमध्ये नेमकं EPS 95 पेन्शनधारकांसंदर्भात कर्मचाऱ्यांसंदर्भात काय सांगितलं आहे हेच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघायचा. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अशाच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटच्या नवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील. तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट. काल सकाळी मी एक व्हिडिओ पोस्ट केला होता की CBTची मीटिंग ही आज 2 मार्च 2026ला दुपारी सकाळपासूनच 11 वाजल्यापासून चालू होणार आहे आणि त्याचा रिपोर्ट हा 3 वाजता येणार आहे. त्याचप्रमाणे काल CBTची मीटिंग ही झालेली आहे आणि त्याचा रिपोर्ट 3:30 वाजता आलेला आहे. या रिपोर्टमध्ये नेमकं काय काय सांगितलं, पेन्शनर्स असतील किंवा जे कर्मचारी आहेत यांच्यासाठी काय अपडेट आहेत तेच आपण आता पाहूयात. नेमकी काय अपडेट आहे CBT मीटिंगमध्ये काय काय झालं ते. तर बघा, डॉक्टर मनसुख मांडविया यांनी EPF के केंद्रीय न्यासी बोर्ड म्हणजेच CBT की 239वी बैठक की अध्यक्षता की. मीन्स जे आपले श्रममंत्री आहेत डॉक्टर मनसुख मांडविया यांनी EPF ही केंद्र न्यास बोर्ड म्हणजे DBT बद्दल मार्फत 239वी बैठक ही घेतलेली आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झालेली आहे. तसेच पुढे बघा काय म्हटलं आहे, केंद्रीय बोर्ड ने वित्तीय वर्ष 2025-26 के लिए EPFO के ग्राहकों को 8.2% व्याजदर हे लावलेलं आहे म्हणजे शिफारस केलेली आहे. म्हणजे तुमचा जो PFचा पैसा गुंतवणूक केलेला असतो या गुंतवणुकीवरती 2.25% व्याज लावण्यात आलेलं आहे. त्यानंतर बघा, बोर्ड ने निष्क्रिय EPFO खातों में 1000 रुपये या उससे कम भी बकाया राशि वाले खातों में स्वतः दावा निपटने के शुरू करने के लिए एक पायलट परियोजना को मंजूर दी है. इसमें लगभग 5.68 करोड़ और लगभग 1.33 लाख से शामिल होंगे थे. त्यानंतर बघा, केंद्रीय बोर्ड ने श्रमिकों के हितों की रक्षा और विवादों की त्वरित समाधान के लिए छूट प्राप्त प्रतिष्ठानों के लिए माफी योजना को मंजूरी दी है. सामाजिक सुरक्षा संहिता 2020 अनुरूप इन EPFO EPS और EDLI योजनाओं को मंजूर दी गई है. दक्षता, पारदर्शिता और अनुपालन में आसानी बढ़ाने के लिए EPF छूट पर नई सरलीकृत मानक परिवर्तन लागू की गई आहे. तर बघा, यामध्ये काय सांगितलं आहे की तुमचा जो PFचा पैसा आहे, PFचे पैसे जे तुमचे असतात त्यावरती 8.25% जे व्याज आहे ते व्याज दिलं जाणार आहे, जे की मागच्या वर्षी त्याचबरोबर त्याच्या मागच्या वर्षीही सेम होतं आणि यावर्षीसुद्धा हे सेम असणार आहे. त्यानंतर निष्क्रिय EPFOचा जो बोर्ड आहे त्यामध्ये 1000 म्हणजेच 1000च फक्त किंवा त्याच्यापेक्षा जर कमी राशि असेल तर स्वतः निपटना शुरू करने के लिए एक पायलट प्रयोजनाची मंजुरी द्या असं सुद्धा म्हटलेलं आहे. त्यानंतर केंद्रीय बोर्डने श्रमिकों की हितों रक्षा और विवाद त्वरित समाधान के प्रतिष्ठानों के लिए योजना की मंजूरी सामाजिक सुरक्षा संहिता 2026 अनुरूप जे रिक्षा आणि विवादों के त्वरित समाधान के लिए छूट प्राप्त
केली जावे असं सुद्धा म्हटलेलं आहे. नवी EPF म्हणजे बघा आता बऱ्याच जणांचा प्रश्न आहे की EPS 95 पेन्शनधारकांबद्दल मध्ये काय सांगितलं, तर EPS 95 पेन्शनधारकांबद्दल कोणत्याही प्रकारचं काहीही सांगितलेलं नाही किंवा अपडेट दिलेलं नाही. खरं तर बऱ्याच EPS 95 पेन्शनधारकांना एक अपेक्षा होती की या CBTच्या मीटिंगमध्ये जी पेन्शनवाढीची घोषणा आहे 1,000पासून 5,000 ते 7,500पर्यंत, परंतु ही सुद्धा मागणी पूर्ण होण्याची दिसत नाही. कारण CBTच्या मीटिंगकडून प्रत्येक जणांना, प्रत्येक EPS 95 पेन्शनधारकांना एकच अपेक्षा होती की EPS 95 पेन्शनवाढीची घोषणा ही या CBT मीटिंगमध्ये होऊ शकते असं सुद्धा सांगितलेलं होतं. परंतु CBT मीटिंगमध्ये EPS 95 पेन्शनधारकांचा कोणताही मुद्दा उचलण्यात आलेला नाही आणि खूप की उद्या किंवा परवा श्रम मंत्र्यांकडून, कारण या प्रेस नोटमध्ये EPS 95 पेन्शनधारकांचा उल्लेख केलेला आहे, त्यामुळे उद्या किंवा परवा श्रम मंत्र्यांकडून एक छोटीशी मीटिंग होऊन EPS 95 पेन्शनधारकांना सुद्धा न्याय मिळण्याची दाट शक्यता आहे. परंतु आपण 100% सांगू शकत नाही. शेवटी सरकार आहे. आतापर्यंत 10 वर्षात कोणत्याही प्रकारची अमाऊंट वाढवलेली नाही. परंतु आता बघितलं तर आंदोलनाची पार्श्वभूमीसुद्धा जवळच आलेली आहे, म्हणजे आंदोलन जवळच आलेलं आहे आणि हे आंदोलन तुम्हाला माहीत आहे 9, 10 आणि 11 तारखेला हे आंदोलन दिल्लीमध्ये जंतर मंतरला होणार आहे आणि या आंदोलनामध्ये EPS 95 पेन्शनधारकांची पेन्शन ही 5,000 किंवा काही जणांची 5,000वरून 7,000 करण्याची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यामुळे दिल्लीमध्ये बरेच, तुम्ही आता बघितलं असेल, माननीय कमांडर अशोक राऊत असतील, पश्चिम बंगालमध्ये मागच्या 2 ते 3 दिवसामध्ये त्यांनी मीटिंग घेतलेली आहे. शिवाय खूप प्रत्येक वेगवेगळ्या राज्यामध्ये मीटिंग ही माननीय कमांडर अशोक राऊत यांनी घेतलेली आहे. ही जी आता काल CBTची मीटिंग झाली, ही मीटिंग 239वी मीटिंग होती. महत्त्वाचं म्हणजे या मीटिंगमध्ये कोणतेच तसे लिगली मुद्दे घेतले नाहीत. लिगली म्हणण्यापेक्षा जे सिरियस आहेत ते घेतलेले नाहीत. आता जो PFचा मुद्दा घेतलेला, तो PFचा मुद्दा दरवर्षी तोच असतो, म्हणजे जवळजवळ 3 वर्ष होत आलं आता एकच व्याजदर जो आहे तो आहे, म्हणजे 8.25% आहे, तोच व्याजदर आहे. दुसऱ्यात पण जास्त काही बदल दिसत नाही. त्यामुळे EPS 95 पेन्शनधारकांचा कोणत्याही पद्धतीचे जो इन्फॉर्मेशन आहे किंवा ॲक्सेप्टेशन आहे ते CBT मीटिंगमध्ये स्वीकारण्यात आलेलं नाही. म्हणजे जवळजवळ जे बजेट होतं, ह्या बजेटमध्ये जेवढी अपेक्षा होती EPS 95 पेन्शनधारकांची, तशीच ह्या CBT मीटिंगची सुद्धा अपेक्षा होती. परंतु इथे सुद्धा अपेक्षा भंग झालेला आहे आणि त्यामुळेच EPS 95 पेन्शनधारक हे 9, 10 आणि 11 तारखेला जे आंदोलन आहे ते आंदोलन दिल्लीमध्ये जंतर मंतरला करणारच आहेत. त्यामुळे प्रत्येक EPS 95 पेन्शनधारकांना हा व्हिडिओ माहीत असणं गरजेचं आहे, कारण CBTमध्ये नेमकं काय झालं हे सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे. सो हा व्हिडिओ जास्तीत जास्त ठिकाणी शेअर करा. भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत धन्यवाद.